हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर चला आता सकाळी उठले आणि उठल्यानंतर आता माझं काम आहे ते म्हणजे सकाळी उठल्याबरोबर पाणी पिणं. तर आता मस्तपैकी पाणी गरम आहे, पाणी पिऊन घेते. त्याच्यानंतर मग आपलं चाय राहतं. तर आधी मी मस्तपैकी 2 ग्लास छान गरम पाणी असं कोमट पाणी पिते. सकाळची सुरुवात माझी अशीच होते. आणि त्यानंतर मग मस्तपैकी आता ठेवलेला आहे चाय, जो की मस्त आता उखळेल. आणि दुधाची चाय ठेवली आहे आज, कारण दुधाची चायच मला खूप आवडते. त्याच्यामुळे आज दुधाची चायच बनणार आहे, ती पण गुळाची. मस्तपैकी चाय आता उखळलेली आहे. आणि आता चाय अजून जास्त उकळते, म्हणजे जेवढी चाय उकळेल तेवढी ती मस्त टेस्टी वाटेल. आणि त्याचबरोबर खूप सारे पत्ते टाकून खूप मस्त चाय अशी घट्ट केलेली चाय छान वाटते. स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही? होप सगळे ठीक आहे, तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे. तर सर्वांना हॅपी महाशिवरात्री. आज आहे शिवरात्रीचा दुसरा दिवस आहे, म्हणजे काल उपास होता. आज जो सुटलेला कारण की आता सकाळची वेळ आहे. सकाळी माझं बस चाय होत आहे. सकाळचे 8 वाजत आहे आणि आता झोपून वगैरे उठलेले, आपले कामं झालेले जेवढे पाहिजे तेवढे. आणि त्यानंतर आता चाय वगैरे सुरू आहे. बाकीची कामं व्हायची, स्वयंपाक व्हायचे, त्यानंतर उपवास वगैरे सुटेल आणि बाकीचे कामं व्हायचे आहेत. मुलांना सुट्टी आहे सध्या. आयू बसला आहे तिथं, ते बघा कोणत्यातून आयू दिसत आहे. हा आत्ता उठला आणि बाकी दोघं बाप लेकं गेले आहेत फिरायला. मुलगी आणि तिचे पप्पा दोघंजण फिरायला गेले आणि आम्ही आहो इथं. तर आता माझा चाय शिजत आहे एकीकडे आणि आपलं ब्लॉगिंग सुरू आहे दुसरीकडे. माझा चाय मस्त होत आहे. दुधाची 2 कप ठेवले आहेत मिस्टरांसाठी, पण मिस्टर यायचे आहे तर त्यांच्यासाठी नंतर टाकेल. माझ्यासाठी इथे बघा गुळाची चाय, इथे गूळ टाकून ठेवलेला आहे. तू नको पिऊ. तर आयू म्हणत आहे मी गुळाची चाय पित नाही. तर आता हे गुळामध्ये ते चाय टाकेल, म्हणजे चाय फुटणार. गुळाची चाय अशी बनवली तर चाय कधीच गुळाची फुटत नाही. तर मग गूळ डायरेक्ट चाय म्हणजे दुधामध्ये टाकून आपण शिजवलं ना तर ते फुटून जातं. चाय वेगळी होती आणि त्याचं दूध वेगळं होतं, म्हणजे पाणी वेगळं आणि दूध वेगळं होतं. तर त्याच्यामुळे मग काय करायचं, जेव्हाही तुम्हाला कधी गुळाची चाय बनवायची असेल आणि असं वाटत असेल की फुटावी नाही, म्हणजे वेगळी नाही व्हावी सेपरेट, तर त्यासाठी तुम्ही मस्त पत्ती टाकून आणि अद्रक टाकून छान शिजवून घ्यायच्या आहे. दूध, अद्रक, पाणी वगैरे टाकून. आणि त्यानंतर मस्त ती चाय उखळली आणि छान झाली. त्याच्यानंतर मग तुम्ही डायरेक्ट कपामध्येच गूळ टाका छान बारीक किसून. आणि त्यानंतर मग चाय पाहिजे ते आणि मग फिरवून घ्या. खूप सुंदर चाय लागते आणि मस्त होते. आणि गुळाची चाय फुटत नाही आणि गुळाची चाय छानसुद्धा वाटते. तर अशा प्रकारे मी बनवते. आणि कोण बनवते तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला आता माझा टाईम झाला आहे चाय प्यायचा. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते, काल मी साबुदाणा बनवला, तो जरा जास्त झाला तर आज त्याचे वडे बनवणार आहे. साबुदाणा बनवलेला होता, तो जरा जास्त झाला, एवढा उरला आहे. तर आता मी त्याचे वडे बनवेल, त्याचे वडे. आणि आणखी काही थोडंसं बनवेल, कढी भजी वगैरे. आणि आज असंच माझा स्वयंपाक म्हणजे उपास सुटेल. तर चला आता मी लागते स्वयंपाकला. दही पण बाहेर काढून ठेवते, कारण हे बघा दही घरी बनवलेलं आहे आपलं. कारण दही थोडंसं आंबट येतं आणि कढी खूप टेस्टी वाटते मग आंबट दह्याची, त्यामुळे त्याच्यावर टाकून दिलं. जस्ट गूळ आहे ना खालती बसतं, त्याच्यामुळे छान फिरवून तुम्ही त्या गुळाला हे करून घ्या. चाय शिजलेली आहे, मिस्टरांसाठी नंतर टाकली, आता सध्या माझ्यासाठी टाकलेली आहे त्याच्यामध्ये चाय. आणि हे बघा गूळ आहे, तर त्याला असं छान मिक्स करून घेते. खालती गुळाला गूळ नको लागू म्हणून असं केलं की गूळ लागणार आहे म्हणून, चाय पण फुटणार नाही. तर चला आपली चाय झाली आहे रेडी. बघा याच्यात मी सुद्धा चाय प्यायला. एक नंबर चाय झाली. या चाय प्यायला तुम्ही सुद्धा थोडा वेळ बसूया, आराम करून आरामात चाय पिऊया. कारण चाय अशी वस्तू आहे जिच्यासाठी थोडंसं वेळ काढून अगदी आरामात चाय प्यावं. म्हणजे मला तर असंच वाटतं सकाळी चाय पिताना असं मस्त गरम चाय आणि त्याचबरोबर थोडंसं बसून, म्हणजे असं घाईघाईत चाय प्यायला नाही आवडत. एक तर ती चाय पिल्यासारखी वाटत नाही ना, काही नाही, मग आणखी डबल मला चाय करावी लागते. त्याच्यापेक्षा थोडंसं मी चायसाठी म्हणजे टाईम काढते आणि चाय मस्त बसून आरामातच पिते. हा माझं सकाळचं रुटीनच आहे. आणि त्यानंतर मग मी कामाला लागते. चाय प्यायली की कसं फ्रेश वाटतं आणि काम करूशी वाटतं. त्यानं पूर्ण कामं पडलेली आहेत, भांडे आहेत, झाडू आहे, फरशी आहे, कपडे, सगळे कामं पडलेली आहेत, जे की चाय पिऊन फ्रेश व्हायचं आणि मग कामाला लागायचं. मस्त खिडकीमधनं छान थंडी हवा येत आहे, कारण आमच्याकडे मस्त बाहेर एक खुलं वातावरण आहे, साईडला नदी आहे, त्याच्यामुळे मस्त गार वारा येतो आहे. आता उन्हाळा लागल्यासारखा थोडंसं झालेलं आहे, कारण ऊन वाढलेली आहे, दुपारी इच्छा होत नाही बाहेर जायची. आता तर अजून सध्या कमीच आहे, फरवरीच महिना आहे.
मार्च एप्रिल माहीत नाही काय करतो. तर आता गार वारा बरं वाटत आहे. गार वारा सोबत थंडीच आहे. तर चला मग मी बनवला मस्तपैकी मसाले भात वगैरे बनवला आणि दह्याची कढी. आईला मस्त म्हणजे इतकी आवडते की खूप. सायंकाळची वेळ आहे आणि सायंकाळी मी हेच बनवलं, कारण सकाळी जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मग कसं तरी वाटायला लागलं, त्याच्यामुळे मग झोपून गेलेली. आणि मग 4-5 वाजता आईला असं असतं ट्युशनला जायचं, तर त्याला चायपोळी खायचं असतं किंवा चाय ब्रेड किंवा चाय बिस्किट काहीतरी. त्यांनी मस्तपैकी टी व्ही लावली आणि मस्तपैकी चाय ब्लॉग बघत बघत आपला चाय वगैरे मस्त पेत आहे. त्यानंतर मला आईला ट्युशनला सोडायचं होतं आणि सोबत मला दळायला जायचं होतं, कारण त्याच्या ट्युशनकडेच आमच्या दळणाची जे गिरणी चक्की असते ती चक्की आहे, तिकडे दळण ठेवून देते. मग आईला येताना घेऊन येते आणि त्यासोबत मी चक्की वगैरे म्हणजे दळण होऊन जातं, जाताना दळण ठेवते आणि आईला घेऊन येते आणि दळणेसोबत घेऊन येते. दोन्ही काम एकत्र होतं. त्याचबरोबर मी मस्तपैकी इथे चटणी तुम्हाला दिसत असेल, पण ही चटणी नसून आज आपण बनवणार आहे अंडा भुर्जी, कारण नेक्स्ट डे होता आणि हा नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे आणि सायंकाळचीच वेळ आहे. तर मी आता मस्तपैकी बनवली होती आज दलियानंतर मग वरण होतं तिखट. तर मुलांना तिखट वरण आणि दलिया दोन्ही नाही आवडत, त्याच्यामुळे मग त्याच्यासाठी सकाळचा जो भात उरलेला होता तो होता. मस्तपैकी पोळ्या केलेल्या मी आणि पोळ्या आणि भाजी, फक्त एवढंच माझा स्वयंपाक होता सायंकाळचा. कारण मुलांनी म्हटलं की मला आज स्पेशली अंड्याची भुर्जी खूप आवडते मुलांना, अंडाकडी त्यांना फारशी आवडत नाही, दोघांनाही आणि त्यांच्या पप्पांनाही. हालाकी मला अंडाकडी फार आवडते. तर आज त्यांच्या आवडीनुसार, कारण की तिघांचं होतं, तर तिघांच्या आवडीनुसार आज मी बनवली आहे मस्तपैकी अंडा भुर्जी. खूप सुंदर झालेली आणि मस्त, मुलांना तर खूप आवडते. आणि हे आता छिलके आहे ते आता मी एका साईडनी ठेवून देते, कारण आपल्याकडे जशी पाल वगैरे येते ना, तर ती पाल न येण्यासाठी म्हणून जर ती ठेवलं आपण एखाद्या कोणत्या तर पाल घेत नाही, त्याच्यामुळे मी ते कवर जमा करून ठेवते आणि अशी कोणत्यात खालती ठेवून देते. तर अशा प्रकारे बघा, बोलता आपली मस्तपैकी अंडा भुर्जीसुद्धा मस्तपैकी शिजलेली आहे. पण ही अजून काही झालेली नाही. जिथपर्यंत ते तेल सोडत नाही आणि अशी मोकळी होत नाही तिथपर्यंत ते अंडा भुर्जी झालेली नसते. खूप टेस्टी आणि खूप मस्त होते. त्यानंतर असा माझा पूर्ण स्वयंपाक झाला. मी गॅस वगैरे क्लीन केला, भांडे वगैरे छान घासून साईडने ठेवून दिले आणि मग हे बघा आता झालेली आहे बघा अंडा भुर्जी. अगदी अशी पडत आहे, म्हणजे खूप छान. तुमचं आपल्या आहे का नवीन ब्लॉगमध्ये. तर चला आज म्हणजे सायंकाळी केलेला आहे ब्लॉग स्टार्ट आणि स्वयंपाकाला म्हणजे स्वयंपाक बनला आहे तो म्हणजे आज स्वयंपाकामध्ये आज आहे बुधवार आणि आमच्याकडे बुधवारी नॉनव्हेज चालतं, गुरुवारी वगैरे चालत नाही. तर आज मी बनले अंड्याची भाजी. भात न मांडता आज मी म्हणजे आज काही मूल भात खाणार नाही, त्याच्यामुळे आज मग सोजी बनणार आहे. सोजी म्हणजे दलिया, त्यानंतर पोळ्या आणि पोळ्यांबरोबर हे जास्त अंड्याची भाजी पोळ्यांबरोबर खातात. तर जवळपास आता चालला आहे स्वयंपाक. आज जरा उशीर झाला, कारण मी गेली होती माझ्या भावाकडे म्हणजे आईच्या घराकडे. तर तिकडे गेले की कसं जेव्हा मुलं मामांना भाषांना जेव्हा मुलं मिळतात तेव्हा त्यांना ते म्हणजे त्यांच्याकडून काही घेतल्याशिवाय खाल्ल्याशिवाय त्यांचं काही मन भरत नाही. तर त्याच्यामुळे आता आईकूच तसंच झालं. तिकडून मस्त मंचुरियन नूडल्स केक वगैरे सगळे खाऊन आले ते. आणि त्यानंतर आता ते म्हणते मला काही भूक नाही. आता सायंकाळचे जवळपास 8 होत आहे. तर त्याच्यामुळे मग आता तरी पण अंड्याची भाजी आवडते या दोघांची, अंड्याची भुर्जी स्पेशली, नाकी कढी. तर आता भुर्जी आवडते, त्याच्यामुळे की पोळ्या आणि भाजी बनवलेली आहे ती आता ते खातील बस. आणि भात वरण आहेच आणखी सोजी. तर मग आता मिस्टरांना आणि मला होऊन जाईल. तर बघूया, हे सगळ्यांसाठीच बनवलेलं आहे म्हणजे असं नाही. बघा इथे मस्त अंडा भुर्जी शिजते आहे. त्याचबरोबर इकडे दूध आलेलं आमचं सायंकाळी इतक्यामध्ये. आता सायंकाळी दूध येतं, आधी पहिले सकाळी यायचं, आता सायंकाळी येतं. त्यानंतर इकडे बनवलेली आहे बघा, इकडे आहे दलिया आणि सोबत इथे आहे वरण. हे होतं आहे भाजी, दूध गरम केलं आहे. इथे दलिया आहे आपलं छान मस्त झालेला. इथे आहे वरण, त्याचबरोबर इथे आहे भात आणि ही भाजी मस्त शिजते आहे छान. आता अंडे असे मोकळे होते. आता ही लास्ट प्रोसेस आहे भाजी शिजण्याची, कारण भाजी तेल सोडत आहे. म्हणजे आता भुर्जी आपली जवळपास झालेली आहे. तर आता हे मस्त आता शिजवून घेते, जवळपास झालेलंच आहे आपले. आता करते गॅस बंद, झाकून ठेवून देते. त्याचबरोबर तुम्हाला दाखवते मुलं. आणि टाईम झालेला आहे 8 आणि हे दोघंही टी व्ही पाहते, दुसरं काही करत नाही. आता पेपर आहे पण तरी दोघांचा अभ्यास हा आयुचा अभ्यास आहे. हा आयुचा असा अभ्यास आहे. हा जसं जसं मोठा होतं, फक्त शरीराने मोठा होता आहे, डोकं जरा कमी होत चाललं आहे याचं. घुटण्यात जात आहे म्हणतं हे. तिचंही काही कमी नाही आहे बोलणं, हे तशीच आहे. सोबत मी आज केलं आहे दळण आणि डाळ दळायला ठेवली आहे. आता दळण आहे, दळून आणायचं आहे. आज बुधवार आहे.
ते चक्कीला टाचवते म्हणतात, कारण मग ज्या दिवशी आता टाचवते माहीत नाही कोणाला नाही समजत, यांचा आणखी झगडा सुरू झालेला आहे दोघांचा. चक्कीला ते आणखी म्हणजे रोज रोज दडून दडून चक्की म्हणजे चक्कीचे दातं असतं ते असं प्लेन होऊन जातं, त्याला टाचवलं की मग आणखी छान दडण छान येतात. त्याच्यामुळे ते आज आमच्याकडे बुधवार दिवस आहे, तो इकडे बुधवारी चक्की टाचवल्या जाते. बघा दोघं बहीण भाऊ मागे कसे झगडा करत आहे. तर त्याच्यामुळे मी आज दडायला गेली नाही, तर दडून आणलं की काढा काढा असं त्याच्यामध्येही येतं आणि पोळ्यांमध्ये जातं. गिरीस देखील लावतात ते, त्याच्यामुळे चला. आणि सोबत आता आपल्याला तूप बनवायचं आहे, आपलं लोणी आहे, त्याला आता तुपात कन्वर्ट करायचं आहे.